किस्से लघु आत्मकथा संग्रह. कथा अविनाश देशपांडे. शब्दांकन अंजली देशपांडे शेगुणशी. निवेदन अनिरुद्ध कापरेकर. किस्सा 9. बाळ. मॅट्रिकची परीक्षा झाल्यावर बाळ म्हणजे माझा सर्वात थोरला भाऊ हा सुट्टीसाठी म्हणून आळंदीला आला. तो पुण्यात अनंतराव देशपांडे म्हणजे माझ्या वडिलांच्या मावस भावाकडे राहत होता. अनंतराव बऱ्यापैकी सधन होते. त्यांना 2 मुलं होती. मोठा मुलगा वकील होता आणि मुलीचं लग्न झालं होतं. या काकांनी हायस्कूलसाठी बाळला आग्रहाने स्वतःकडे ठेवून घेतलं होतं. लहानपणापासून पुण्यात एकटं राहिल्यामुळे बाळ खूपच धीट आणि स्वतंत्र मनोवृत्तीचा झाला होता. पुण्यात राहून तो सायकल चालवणे, पोहणे यासारख्या गोष्टींमध्ये अगदी तरबेज झाला होता. तो त्याच्या ठराविक 2 मित्रांबरोबर बाहेर फिरायला जायचा. माझ्या आठवणीत त्यातला एक होता आळंदीच्या मेयरचा मुलगा केशव आणि दुसरा शरद गुंगुर्डे. मी कायम त्यांच्याबरोबर बाहेर जाण्यासाठी बाळच्या मागे लागायचो. कधीतरी तो मला बरोबर न्यायला तयार व्हायचा, तेव्हा मी अगदी खुश व्हायचो. तो मी सोडून इतर कोणालाही बरोबर नेत नसे. सुरेशाला तर आईला चुगल्या करतो असं म्हणून तो सुरेशला नेहमी टाळायचा. मोहन स्वतःहूनच बरोबर यायला विचारायचं नाही. मग राहिलो कोण? मी. माझ्याबरोबर यायचं असेल तर खूप चालावं लागेल. नंतर कटकट करायची नाही. सांगितलेलं ऐकायचं, मध्ये बोलायचं नाही, प्रश्न विचारायचे नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी काहीही सांगायचं नाही. बाळच्या या सगळ्या अटी मान्य करणारा आणि त्याच्या अगोचर साहसांमध्ये सहभागी होणारा मी एकटाच होतो. मी आणि सुरेश सामान्यतः सगळी मुलं करतात त्या सर्व खोड्या, उद्योग आणि टवळ्या करायचो. पण बाळ बरोबर केलेल्या प्रत्येक गोष्टी मला खूप थरारक आणि रोमांचकारी वाटायच्या. माझा आत्मविश्वास बळकट करण्यामागे बाळचा खूप मोठा सहभाग होता. त्याचे असेच 2-3 किस्से अगदी आठवणीतले आणि सांगण्यासारखे आहेत. चित्रातलं गाव. एकदा असंच बाळ मला म्हणाला, "चल येतोस का? पण हे बघ, यायचं असेल तर खूप चालावं लागेल. शिवाय आम्ही डोंगराच्या वाटेनं जाणार आहोत. नीट विचार करून ठरव, तुला यायचं का नाही ते. नंतर कटकटी चालणार नाही." त्याची ही धमकीवजा तंबी ऐकून मी पण जरा विचारात पडलो. पण असा मौका परत येणार नाही असं वाटून मी त्याला होकार दिला. सकाळी उठून नाश्ता केल्या केल्या सुरेशचा डोळा चुकून आम्ही निघालो. गावाच्या वेशीजवळ त्याचे 2 मित्र थांबले होते. मग मजल दरमजल करत आम्ही डुडुळ गावाकडे चालू लागलो. आसपासचा निसर्गरम्य परिसर न्याहाळत, करवंद खात, बाभळीचा डिंक खात आम्ही चालत राहिलो. विशेष म्हणजे ते फक्त चालत होते, खाणाखुणा करीत होते आणि अगदी थोडं बोलत होते. त्यातही ते जे बोलत होते ते काही मला फारसं उमगत नव्हतं. थोड्या वेळाने आम्ही एका डोंगराळ भागात आलो आणि केशवनी त्याची शिदोरी उघडली. त्यात गाठी शेव होती. ती आम्ही थोडी थोडी खाल्ली आणि मग परत डोंगर चढायला लागलो. आता मात्र चालून चालून माझ्या पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. पण बाळने दिलेली तंबी माझ्या लक्षात होती. आता जर का मी काही तक्रार केली तर हा परत कधीच मला बरोबर आणायचा नाही, या भीतीपोटी मी जीवाच्या करारावर चालत राहिलो. थोड्या वेळाने त्यानं माझ्याकडे वळून पाहिलं. "काय रे, दमलास का?" त्यानं विचारलं. "हो, माझ्या पायाचे तुकडे झालेत." असं जोरात ओरडावंसं मला वाटत होतं. पण मी औंढा गिळून कसनोसं हसलो आणि मान डोलावली. मग तो माझ्या जवळ आला आणि वाकला. "बरं चल, मी घेतो तुला पाठीवर थोडा वेळ. पण थोड्या वेळाने परत चालायचं, काय?" त्यांनी मदत देऊ केली आणि कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता मी ती लगेच स्वीकारली. मला त्याच्या पाठीवर बसून थोडा दिलासा मिळाला. मग थोड्या वेळाने
तो अचानक थांबला आणि मला उतरवलं. "हं, आता चाल थोडं," असं बोलून तो चालायला लागला आणि मी त्याच्या मागे चालू लागलो. अखेर आम्ही डोंगर माथ्यावर पोहोचलो आणि ते तिघे एकमेकांकडे पाहत विजयी हसले. मग वेगवेगळ्या दिशांना तोंड करून काहीच न बोलता शांतपणे खाली बसले. आज विचार केला की असं वाटतं की ज्याला नॉस्टॅल्जिक मोमेंट म्हणतात तसंच काहीसं असावं ते. मी पण चुपचाप बाळजवळ जाऊन बसलो आणि तो ज्या दिशेला तोंड करून बसला होता त्या दिशेला पाहू लागलो. दूरवर मला एक गाव दिसत होतं. अगदी चित्रातल्यासारखं सुंदर. थोडी घरं, उंच कळसाची देवळं, एक नदी, ठिपक्यासारख्या दिसणाऱ्या गायी. मी अगदी भान हरपून हे सुंदर दृश्य माझ्या डोळ्यात भरून घेत होतो. तोच बाळ म्हणाला, "हे कोणतं गाव आहे ठाऊक आहे तुला?" मी नकारार्थी मान हलवली. "ही आपली आळंदी." एवढं बोलून त्याने डोळे मिचकावले. क्षणभर माझा विश्वासच बसला नाही. आपलं एवढं मोठं गाव, एवढं छोटं कसं काय दिसतंय? याचं मला मोठं नवल वाटलं. विश्वाच्या भव्यतेचा तो माझा पहिला साक्षात्कार होता. इंद्रायणीचा पूर. एकदा असंच आळंदीत पावसानं 8-10 दिवस जोर धरला होता. इंद्रायणीला पूर आला होता आणि तिचं पात्र दुथडी भरून वाहत होतं. एका दुपारी पाऊस थोडा थांबला तेव्हा बाळ हळूच जवळ आला आणि म्हणाला, "चल अविन, येणार का?" मला अगदी भरून आलं. अर्थातच कुठे, काय असा प्रश्न विचारायच्या मी भानगडीतच पडलो नाही आणि मान डोलावली. मग आम्ही दोघं हळूच घराबाहेर पडलो. "बाळ, फार लांब जाऊ नकोस. पावसाचा काही भरोसा नाही." असं आई ओरडली. पण त्याच्या नेहमीच्याच थाटात काहीही न बोलता त्यानं मला हातानं खुणावलं आणि आम्ही चुपचाप पोबारा केला. लगबगीत चालत आम्ही इंद्रायणीच्या काठापाशी पोचलो. उन्हाळ्यात स्वच्छ आणि सुंदर दिसणारी ही नदी मला तिच्या या रौद्र रूपात अगदीच भीषण वाटली. तिचं वेगानं वाहणारं ते गढूळ पाणी बरोबर जे दिसेल ते मोठ्या आवेशानं ओढून नेत होतं. मग थोड्या वेळात त्याचे 2 मित्र आले. केशव बाळला म्हणाला, "बाळ, आज आपण पुरात पोहायचं? पुरात पोहायची मजाच वेगळी." बाळनं वळून माझ्याकडे पाहिलं. तेवढ्यात त्याचा दुसरा मित्र बोलला, "अरे तू काळजी करू नकोस. मी पाहिलंय तुला पोहताना. तू फक्त आमच्या मागे राहा. नदीचे भवरे टाळले की झालं. अगदी सोपं असतं बघ." बाळ विचारात पडला. मी खूप चांगला पोहतो तसा, पण मी कधी पुरात नाही रे पोहलो. झेपलं बिपलं नाही तर फुकट जीव जायचा, असं तो म्हणाला. पण मला तर पोहताच येत नाही. मी चाचरत मध्येच बोललो आणि ते सगळे मला हसले. "येड्या, तुला कोण नेतंय पुरात? तू फक्त आमचे कपडे सांभाळ." बाळ म्हणाला. मग त्यांनी नदीची पाहणी केली आणि शेवटी त्यांचा बेत पक्का झाला. सगळ्यांनी त्यांचे कपडे काढून माझ्याकडे सोपवले. "कपडे घेऊन घाटावरून आमच्या मागे पळत पळत यायचं, कळलं?" केशव बोलला आणि मी गोंधळून त्याच्याकडे पाहतच राहिलो. "हे बघ, आम्ही खालच्या बाजूला पोहोच जाणार आणि स्मशानाच्या आधी जो घाट आहे तिथे आम्ही बाहेर पडणार. कारण नदीला खूप ओढ आहे. त्यामुळे पोहत पोहत परत वरच्या बाजूला येणं जमणार नाही. समजलं?" दुसरा मित्र बोलला. मग त्यांनी अजून थोडी चर्चा केली आणि एक जागा निश्चित करून पुराच्या पाण्यात उड्या मारल्या. मी त्यांचे कपडे घेऊन नदीच्या काठानं वेगात चालू लागलो. पण नदीला अशी काही ओढ होती की काही क्षणातच ते वेगानं पुढे गेले. मी हातात कपडे घेऊन त्या तिघांबरोबर नदीच्या काठाने जोरात धावू लागलो. नदीचा जोर भलताच होता आणि हळूहळू त्यांची 3 डोकी छोटी छोटी दिसायला लागली. मला एवढंच समजलं की मला अजून वेगात धावायला हवं आणि मी जीवाच्या आकांताने पळायला लागलो. माझा घसा त्या ढगाळ आणि दमट हवेत पण अगदी कोरडा पडला होता. मग थोड्या वेळाने ते स्मशानाच्या कमानीजवळ पोचले.
केशव अगदी शिताफीनं पाण्यातून बाहेर पडल्याचं मी दुरून पाहिलं. "इथेच बाहेर या, पुढे भवरा आहे," असं तो ओरडला. पण त्याची सूचना मिळायच्या आत बाळ पुढे गेला आणि भवऱ्यात अडकला. माझ्या छातीत धस्स झालं. त्याचा दुसरा मित्र त्याच्या मागे पोहत गेला, पण पाण्याचा जोर भलताच होता आणि त्याला काही बाळला पकडता आलं नाही. भल्या प्रयत्नांनी हातपाय मारीत थोडा पुढे तो भोवऱ्याच्या बाहेर पडला. या सगळ्या प्रकरणात बहुधा ते पण भांबावून गेले असावेत. ते दोघे हताशपणे एकमेकांकडे बघतच राहिले. बाळ भवऱ्यात खाली ओढला गेला आणि माझ्या पायातला जीवच गेला. अरे त्यानं भवरा तोडला, तो पुढे गेला, मी कोणाचा तरी आवाज ऐकला. दूरवर मला एक हात आणि डोकं दिसलं. हातातले कपडे फेकून मी बाळच्या दिशेने धावायला लागलो. अगदी स्मशानापर्यंत येऊन पोचलो. तसा काही मी फार भित्रा नव्हतो, पण यापूर्वी स्मशानात जाण्याचा प्रसंग माझ्यावर कधीच आला नव्हता. त्यामुळेच स्मशानाच्या कमानीजवळ जाऊन मी क्षणभर थांबलो आणि मग मनाचा हिय्या करून आत गेलो. आत गेल्यावर एका बाजूला मला भल्या मोठा गाळात अडकलेला बाळ दिसला. मी वेगाने त्याच्या दिशेने पुढे सरकलो. तेवढ्यात तो उभा राहिला आणि ओरडला, "थांब, येऊ नकोस. तू लहान आहेस. गाळात रुतलास तर मरशील." त्याचे शब्द ऐकून मी तिथेच थांबलो. पण पुढचं दृश्य पाहून मी अक्षरशः थिजलो. भीती आणि किळस याचं एवढं परिपूर्ण मिश्रण मी यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. त्या गाळात बरेच छोटे मोठे प्राणी अडकून किंवा मरून पडले होते. अनेक उंदीर, काही घुशी, कुत्री, झाडं आणि शेकडो साप, अगदी गांडुळासारखे. अनेक रंगाचे, आकाराचे एवढे साप आणि नाग एकत्र मी कधीच पाहिले नव्हते. "बाळ साप!" मी एवढंच ओरडलो. पण बाळ मात्र निवांत होता. त्याच्या चेहऱ्यावरची रेष पण हलली नव्हती. तो इकडे तिकडे काहीतरी शोधत होता. मग मोठ्या प्रयत्नाने त्यानं चिखलात रुतलेली बाभळाची एक मोठी फडी ओढली. त्यावर साप उचलून तो दूर फेकायला लागला. मग तीच काठी मोडून त्याच्या आधाराने तो हळूहळू गाळातून पुढे सरकू लागला. त्या सापांच्या खचातून तो अगदी बिनधोकपणे पुढे पुढे सरकत होता. "बाळ साप!" मी परत एकदा ओरडलो. ते साप त्याला चावणार असं वाटून मी डोळे घट्ट मिटून घेतले. तेवढ्यात माझ्या मागून त्याचे मित्र पण पळत आले. मग सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नांनी तो अखेर त्या गाळातून बाहेर आला. "छ्या आईला, आम्हाला वाटलं तू मेला," केशव बोलला आणि सगळे खदाखदा हसायला लागले. आता यात विनोद काय होता हे मला तेव्हा उमगलंच नाही. मग बाळने शांतपणे चिखल साफ केला आणि नदीवर अंघोळ करून परत कपडे चढवले. "तू सापांना घाबरला नाहीस बाळ?" मी विचारलं. "त्यात काय घाबरायचं? ते साप स्वतःचा जीव वाचवणार की मला चावणार?" विचार केल्यावर मलाही त्याचं म्हणणं पटलं आणि मी मान डोलावली. मग काहीच घडलं नाही अशा थाटात आम्ही घरी परतलो. शांत डोक्याने विचार केला तर आपण मोठ्या मोठ्या संकटातून सुद्धा सहज बाहेर पडू शकतो. किंबहुना बरेचदा नीट विचार केला तर वरकरणी भीषण वाटणारी संकट सत्यात तेवढी भीषण नसतात. हा धडा मला त्या दिवशी नकळतच मिळाला. डुडुळगावची कुत्री. आळंदी हे क्षेत्रस्थान असल्यामुळे अर्थातच तिथे बरेच साधू, संत, संन्यासी यांचा अगदी सहज संपर्क येत असे. मला एकूणच साधूबाबांचं फार आकर्षण होतं. बाळची सुट्टी संपत आली होती आणि तो मला एका दुपारी अचानक म्हणाला, "अविन, डुडुळगावला नवनाथाच्या देवळात येणार का?" तशी मला पण काही फारशी अक्कल नव्हती. पण भाऊ कधीमधी तिथे बस, सायकल किंवा बैलगाडीनं जायचे हे मला पक्कं आठवत होतं आणि त्यामुळे मला शंका आली. "पण ते ते तर खूप दूर आहे ना?" मी विचारलं. यावर बाळने माझ्यावर फक्त प्रश्नार्थक वळून पाहिलं. जणू काही तो मला म्हणत होता, "यायचं तर ये, नाही तर येऊ नकोस." बाळ बरोबर बाहेर गेलं की काहीतरी साहसी, रोमांचकारी होणार
याची मला खात्री होती. त्यामुळे तो काही बोलायच्या आतच मी उठलो आणि म्हणालो, चलतो की मी." पण डुढुळ गाव लांब होतं आणि लहान असून सुद्धा मला हे नक्की माहीत होतं की रात्री घरी परतायला आम्हाला उशीर होणार. आपल्याला घरी यायला उशीर होईल नाही? घरी परत कसं यायचं? मी पायात चपला घालत हळूच अडखळत विचारलं. "हे बघ, तुला यायचं असेल तर ये," असं त्यानं मला सुनावलं. मी चुपचाप त्याच्या मागे चालायला लागलो. देवळापर्यंत पोचायला आम्हाला जवळजवळ संध्याकाळ झाली. आम्ही नवनाथांच्या देवळात गेलो. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मग बाळ म्हणाला, "चल, आता आपण ठायरकर बाबांकडे जाऊ." मी त्याच्याकडे गोंधळून पाहिलं, पण तो आधीच चालायला लागला होता. त्यामुळे मी त्याच्या मागे पळालो. हे थायारकर बाबा म्हणजे आमच्या वडिलांचाच एक विद्यार्थी. त्यामुळे वयाने तसे लहानच होते. ते बाळपेक्षा फार तर 9-10 वर्षे मोठे असावेत. अर्थातच ही सगळी माहिती मला बाळकडूनच मिळाली होती. या बाबांकडे एक शाळुंका होती. फक्त आसपासच्या गावातच नाही, तर पुण्यापर्यंत त्यांचा आणि त्यांच्या दैवी शाळुंकेचा मोठा गवगवा होता. तुम्ही मनात प्रश्न विचारायचा, शाळुंका हलली तर उत्तर हो, नाही हलली तर नाही. बाळने 2 वाक्यात मला समजावलं. आता हे धायरकर बाबा भोंदू होते की खरे, हे काही मला माहीत नाही. पण त्या काळी त्यांना कोणी भोंदू वगैरे म्हणत नव्हतं. तसं पण तेव्हा मी लहान असल्यामुळे न मला तेवढी समज होती, न तो विचार माझ्या डोक्यात आला. "अरे तुम्ही गुरुजींची पोरं ना?" धायरकर बाबांनी विचारलं. बाळने फक्त मान हलवली. "किती उशीर झालाय. शेवटची बस पण गेली. आता परत कसा जाणार या छोट्या पोराला घेऊन?" त्यांनी विचारलं. पण बाळ काहीच बोलला नाही आणि नुसता हसला. मग बाबांनी पण त्याचा नाच सोडला. "हं, चला पटापट विचारा. काय विचारायचंय?" बाळने त्याचे डोळे मिटले, मनात काहीतरी प्रश्न विचारला आणि मग उघडले. पण शाळुंका हलली नाही. मग त्याने पुन्हा डोळे मिटले आणि उघडले. यावेळी शाळुंका हलली. मग तो हसला आणि माझ्याकडे वळून मला म्हणाला, "तूही विचार, तुला काय विचारायचं असेल तर." मी डोळे मिटून काहीतरी प्रश्न विचारला आणि शाळुंका हलली. मी मनापासून हसलो. अर्थातच मी तेव्हा नक्की काय प्रश्न विचारला हे मला आज आठवत सुद्धा नाही. मग थोड्या वेळानं या बाबांकडून निघून आम्ही पायी आळंदीकडे परत निघालो. परतीच्या रस्त्याला वस्ती खूपच विरळ होती. ज्या पडळीवरून आम्ही चाललो होतो, तिथे फक्त काही शेतकऱ्यांचीच घरं होती. त्यांनी राखणीला म्हणून पाळलेली काही कुत्री आणि काही अशीच रानात भटकणारी कुत्री तिथे एकत्र फिरत होती. मग त्यातली काही कुत्री आम्हाला पाहून पुढे आली. मला नक्की आठवत नाही, पण माझ्या अंदाजाने निदान 15 ते 20 कुत्री असावी. त्यांच्या भुंकण्यात एक भयानकपणा होता. मी जाम घाबरलो आणि जागीच खेळलो. कुत्री अजून अजून जवळ येऊ लागली आणि मी हळूच बाळकडे वळून पाहिलं. तो शांतपणे दगडी गोळा करत होता. "बाळ, ही ही कुत्री आपल्याला खाणार," मी म्हणालो. "काही खात नाही. तू घाबरू नकोस. लक्ष न देता चालत राहा." मग त्याने माझ्या हातात थोडे दगड दिले. "कुत्रं अंगावर आलं तर बिनधास्त मार." आमचं वाक्य संपतं न संपतं तोच एक कुत्रा त्याच्यावर चाल करून येण्यासाठी पुढे सरसावला. बाळ अचानकपणे जोरात ओरडला आणि पुढे धावून गेला. या अनपेक्षित पवित्र्यामुळे कुत्री गोंधळून थोडी मागे सरकली. मग बाळने पटकन खाली पडलेली एक जाड वाळलेली फांदी त्याच्या हातात उचलली. आता कुत्री पण सावध झाली. त्यांचा म्होरक्या आमच्या अंगावर धावून आला. मला वाटलं की तो बाळच्या पायाचा लचका तोडणार, पण बाळने त्या फांदीने त्या कुत्र्याला असा काही तडाखा दिला की ते कुत्रं लांब उडून पडलं. मग अजून 2 कुत्रे आमच्यावर धावून आले. "बघतोस का अविन, मार दगड," तो ओरडला. जीवाच्या भीतीने मीही दगड मारायला सुरुवात केली.
कुत्र्यांच्या आरड्याओरड्यामुळे पडवीवर आणि शेतावर झोपलेली माणसं धावून आली. मग कुत्री जरा शांत झाली. काही पाळीव कुत्री भुंकायची थांबली आणि उरलेली पळून गेली. "अरे तुम्ही कोण? इकडं कशापायी आलात? आणि का मारलं कुत्र्यांना?" एक शेतकरी म्हणाला. "आम्ही आळंदीहून आलोय. नवनाथाच्या देवळात गेलो होतो आणि आता परत घरी चाललोय." बाळ बोलला. "अरे काय पोरं आहेत का भूतं? एवढ्या रात्री या पोराला घेऊन चाललोयस? काय डोसकं फिरलंय का तुझं? यातली काही कुत्री आमच्या राखणीची बी आहेत. त्यांना बी मारलत व्हय?" "आम्हाला कसं कळणार? तुमची कुत्री कोणती ते? आम्ही मारलं नसतं तर कुत्र्यांनी फाडून खाल्लं असतं आम्हाला." बाळ म्हणाला. "चल निघा आता पटकन इथून." ते ओरडले. "अविन, चल निघू आता इथून चुपचाप." बाळ पुटपुटला आणि आम्ही तिथून काढता पाय घेतला. अखेर रात्री खूप उशिरा आम्ही घरी पोचलो. आईने जरा आरडाओरडा केला. "ही काय वेळ आहे घरी येण्याची? आता कोणी वाढणार नाही तुम्हाला जेवायला." असं म्हणून ती निघून गेली. मग आम्ही स्वयंपाकघरात गेलो. तिथे 3-4 भाकऱ्या आणि भाजी झाकून ठेवली होती. बाळने आम्हा दोघांना जेवण वाढलं आणि आम्ही काहीही न बोलता जेवू लागलो. पंढरीची वारी. डुडुळगावच्या प्रकरणानंतर बऱ्याच महिन्यांनी असंच एका संध्याकाळी आळंदीच्या कार्तिकी यात्रेच्या दिवशी बाळ एका पिशवीत थोडे कपडे घालून निघाला. "बाळ, कुठे चाललास?" मी विचारलं. त्यानं तोंडावर बोट ठेवलं. "मी पण येतो." मी तयारी दाखवली. "यावेळी तुला नाही नेऊ शकत. गेल्या वेळी तुला नेलं ते चुकलं. त्या कुत्र्याने तुला काही केलं असतं तर?" बहुतेक गेल्या वेळी माझा जीव धोक्यात घातल्यामुळे तो स्वतःला दोषी समजत असावा. मग माझं पडलेलं तोंड पाहून तो म्हणाला, "मी खूप लांब चाललोय. मला घरी परतायला वेळ लागेल." "किती वेळ?" मी विचारलं. "काही दिवस, आठवडे, कदाचित त्याहून जास्त." एवढंच बोलून तो सरळ चालता झाला. आता हा कुठे गेला आणि का गेला असा मला प्रश्न पडला. पण मी गप्प बसलो. त्यानंतर त्याचा पत्ता लागेना. 2-3 दिवस आई आणि भाऊनी त्याला हुडकण्यासाठी जंग पछाडलं. पण बाळचा काही पत्ता लागेना. तो कुठे गेला, का गेला, त्याला कोणीच कसं पाहिलं नाही, अशी बरीच चर्चा झाली. पण मी मूग गिळून गप्प बसलो. शेवटी पोलिसात पण तक्रार झाली. आठवडा झाला, पण त्याचा काही पत्ता लागला नाही. मग आईने रडायला सुरुवात केली. तिचा रडवेला चेहरा आता मला पाहावेना. मग मी मनाचा हिय्या करून ही सर्व गोष्ट मोहनला सांगितली आणि अर्थातच त्याने भाऊंना. मग माझी उलटसुलट चौकशी झाली. पण हे सत्य होतं की मला खरंच काही माहीत नव्हतं की तो कुठे गेला आणि का गेला होता. त्याला घरी यायला उशीर होईल असं तो म्हणाला आणि त्याच्याजवळ एक जोडी कपडे होते. एवढंच काय ते मला माहीत होतं. अजून एक आठवडा गेला आणि मग पंढरपूरचा एक शेतकरी, ज्याच्या मुलीचं सासर आळंदीला होतं, तो भाऊंना भेटायला आला. "गुरुजी, तुमचा मुलगा मी बहुतेक वारीला पाहिला," त्यानं सांगितलं. आता ही वार्ता मिळाल्यावर सगळ्यांनाच जरा हायसं झालं. मग पुढे जवळजवळ 1 महिन्यांनी अत्यंत मळके कपडे, वजन साफ उतरलेलं, खोल डोळे अशा वाईट परिस्थितीत तो घरी परत आला. मला एकट्याला पंढरीच्या वारीला जायचं होतं आणि तुम्ही काही मला जाऊन दिलं नसतं. मी एकटाच पायी आणि बिनपैशाची ही वारी करू शकतो का नाही, हे मला पारखायचं होतं, असं त्यानं सांगितलं. भाऊंनी ही गोष्ट सोडून दिली, पण आईनी मात्र ही गोष्ट मनाला लावून घेतली. तिला न सांगता बाळने परत कधीही कुठे जाऊ नये, यासाठी तिने त्याला खंडोबा, जानई, तुळजाभवानी अशा अनेक देवांची शपथ घातली. माझ्या आठवणीत खरोखरच यानंतर तो असं न सांगता कधीही कुठे गेला नाही. वरकरणी शांत, सोशिक आणि थोड्या अबोल स्वभावाचा बाळ त्याच्या मनात खुल्या मनोवृत्तीचा आणि साहसी असा एक तरुण लपून ठेवायचा. त्याच्या अंगात शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही बळं होती.
तो जसा धाडसी होता तसाच तत्वज्ञानी पण होता. अशा या बाळला पुढे मनोविकाराचा त्रास का सुरू झाला? हे एक मोठं कोडच होतं. अनेक लोकांनी मला त्याची वेगवेगळी कारणं सांगितली. पण खरं कारण मात्र बहुतेक त्यालाच स्वतःलाच माहीत असावं. मी लहान असताना माझा थोरला भाऊ आणि माझे वडील हे माझे हिरो होते. धाडसी स्वभाव, उत्तम निर्णय क्षमता, बिकट परिस्थितीत सुद्धा शांत राहून त्यातून मार्ग काढणे हे मी त्या दोघांकडून शिकलो. स्वामी विवेकानंद आणि परमहंस या गुरु शिष्यांचे काही प्रेरणादायी किस्से हे मला सर्वप्रथम बाळनेच सांगितले. माझ्या आयुष्यात मला तत्वज्ञान या विषयाची प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक ओळख त्याच्याकडूनच मिळाली.